चौकशा, नेत्यांवरचे आरोप, भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर या आणि अशा शब्दांना खरंच काही अर्थ राहिला आहे का असा प्रश्न अनेकदा आपल्या मनामध्ये येतो। हा प्रश्न आत्ता निर्माण होण्याचं कारण आहे पुण्यामधलं जमीन व्यवहार प्रकरण। या जमीन व्यवहारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलावर आरोप झाले आणि आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होते। म्हणजे सुरुवातीला उपमुख्यमंत्र्यांच्या मुलानं एका प्रकरणामध्ये सरकारी जमीन विकत घेतली, त्यानंतर या जमिनीवरचा मुद्रांक शुल्क सुद्धा भरलं गेलं नाही आणि यासाठी जी काही कारवाई करायची ती अगदी विजेच्या वेगाने केली गेली। मग हे प्रकरण बाहेर आलं, त्यावर आरोप सुरू झाले। मग पुढे काय झालं? व्यवहार रद्द झाल्याची घोषणा झाली। त्यानंतर अजित पवार यांनी यासाठी चौकशी होईल अशी मागणी केली, एक चौकशी समिती स्थापन झाली आणि एक FIR झाली। पण प्रश्न एवढ्यावर सुटतो का? उपमुख्यमंत्र्यांच्या मुलानं एक जमीन व्यवहार करावा ज्याच्यामध्ये सरकारी जमीन विकत घेतली जावी, मग त्याच उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीची मागणी करावी, मग त्याच उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारनं एक चौकशी समिती नेमावी आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामधलेच 5 जण त्या चौकशी समितीचे सदस्य असावे। आता हे सगळं असल्यानंतर चौकशी खरंच निष्पक्ष होईल का असा सवाल उपस्थित केला गेला। सामाजिक कार्यकर्त्यांनी जेव्हा हा सवाल उपस्थित केला गेला त्यावेळेस त्या सामाजिक कार्यकर्त्यांना तुमचे आका कोण असा निलाजरा सवाल केला गेला। आता हे सगळं होत असताना जर मूळ प्रश्नच विचारायचे नाहीत अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर मग राजकीय नेत्यांसाठी, राजकीय नेत्यांवर होणाऱ्या आरोपांसाठी आता वेगळे कायदे निर्माण करायचे की काय असा सवाल जनसामान्यांनी विचारला तर त्यात चूक काय?